लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी जीवाच्या आठवणींमध्ये एकदमच भावूक झालेली असते आणि त्यामुळे ती मोबाईल घेऊन बसलेली असतानाच ती तिचे जुने फोटोज जीवासोबत घालवलेले सगळे क्षण डोळ्यासमोर आणत असते. त्याच वेळेला जीवा ऐनवेळी तिच्या लग्नाच्या वेळी धावून आला होता आणि तिला मोठ्या संकटातून वाचवलं होतं. हा सगळा प्रसंग ना तिच्या डोळ्यासमोर येऊ लागतो आणि अचानकपणे जीवाने जे फोटो ऑलरेडी सोशल मीडियावर सोडलेले असतात ना, त्याला नंदिनीकडनं लाईक जातो. त्यामुळे नंदिनीला टेन्शन येतं की हे माझ्याकडनं काय झालं. तर ती आता विचार करते की यांचा आता पुन्हा गैरसमज होईल आणि मग हे सगळं नको आहे मला, आणि म्हणूनच ती आता विचार करू लागत असते. दुसरीकडे मात्र आता तोच जीवा नंदिनीच्या आठवणींमध्ये व्याकुळ झालेला असतो. त्याला नंदिनी दिवसभर कुठेही घरात दिसत नाही, म्हणूनच नंदिनीचे फोटोज सगळ्या रूमभर लावत असतो. त्याने ते फोटोज प्रिंट करून आणलेले असतात. तेवढ्यातच मोबाईलच्या नोटिफिकेशनचा त्याला आवाज येतो. मोबाईलच्या नोटिफिकेशनचा आवाज आल्याबरोबर तो आता मोबाईल बघतो तर त्याच्या लक्षात येतं की नंदिनीने त्यांच्या फोटोला लाईक केलेला आहे. म्हणजेच आता तो एकदमच हवेत जातो. त्याला इतका आनंद होतो की तो शब्दातही मांडू शकत नसतो. इतका आनंद त्याला आता तो झालेला असतो आणि आता तो इकडे तिकडे पाहू लागतो. नंदिनीच्या फोटोकडे बघूनच तो आता म्हणत असतो की वा, चकाचक बाईंनी चक्क फोटोला लाईक केलंय, वा रे वा. म्हणजे आता त्याची गाडी कुठेतरी रुळावर व्यवस्थित चालली आहे असंच फिलिंग त्याला येऊ लागतं आणि तो रूममध्ये एकटाच नाचू लागतो. कारण त्याला आता प्रेमाचं वेड लागलेलं असतं, ते सुद्धा नंदिनीच्या. आणि त्यामुळेच आता ना त्याला कळत नसतं की काय करावं. नंदिनीचा दुसरा फोटो देखील बेडवर प्रिंट करून ठेवलेला असतो. त्याने बरेच असे नंदिनीचे फोटोज बनवून आणलेले असतात जे की त्याला पूर्ण रूमभर लावायचे असतात. आणि आता तोच फोटो एक हातात घेऊन नाचू लागतो. कारण त्याला असं वाटतं की त्याच्यासमोर खरंच त्याची नंदिनी उभी आहे आणि त्यामुळेच ना आता त्याला एकदमच असं भरून आलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता तो विचार करतो की ह्याच नंदिनीला जर आपण फोन करून बघितला तर, म्हणजे आता त्याच्या डोक्यामध्ये सतत तेच विचार सुरू असतात. नंदिनीसोबत घालवलेले ते सगळे क्षण ते फक्त आणि फक्त त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागतात आणि त्यामुळेच ना आता त्याला कळत नसतं की काय करावं. आणि म्हणूनच तो पुन्हा एकदा नंदिनीच्या फोटोकडे एकटक बघत राहतो आणि तो फोटो आपल्या एकदमच हृदयाजवळ लावून घेतो आणि तो आता म्हणत असतो की नंदिनी, तू अगदीच माझ्या हृदयाजवळ आहेस. तू जेव्हा लाईक केलंस तेव्हा माझ्या हार्टचे सुद्धा हार्टबीट वाढले. तो आता एकटक त्या फोटोकडे बघूनच बोलत असतो कारण ना त्याला आता खूपच जास्त आनंद वाटत असतो. दुसरीकडे आता तो ठरवतो की चला, हिनं फोटोला लाईक केलं आहे तर आपण एकदा चेक करूया नेमकं कोणत्या फोटोला लाईक केले. एका फोटोला तर हिने लाईक केलेलं दिसतंय, पण अजून कोणत्या फोटोला लाईक केले का, असा विचारच ना तो करू लागतो. तर दुसरीकडे मात्र आता नंदिनी रडत असते. तिला ही जीवाची आठवण येत असते आणि म्हणूनच ते आता त्या आठवणीत ती फोटोज बघत बसलेली असते. अचानकपणे मग ती ठरवते उगाच गैरसमज नको व्हायला, म्हणूनच ती आता त्याला ब्लॉक करायला पुढे सरसावते. त्याला सोशल मीडियावरून ती ब्लॉक करते जेणेकरून आता तिचं प्रोफाईलही त्याला दिसू नये. हाच यामागचा उद्दिष्ट आणि पुन्हा होणारे गैरसमज यापासूनच तिला वाचायचं असतं. म्हणूनच तिने आता जीवाला ब्लॉक केलेलं असतं. पण जेव्हा जीवा आपला मोबाईल घेऊन बघायला जातो ना, तेव्हा आता जीवाच्या लक्षात येतं की नंदिनीने तर आपल्याला ब्लॉक केलं आहे. म्हणजे याआधी नंदिनी असं कधीच केलं नव्हतं आणि आज चक्क नंदिनीने मला ब्लॉक केलं आहे, असा विचारच ना आता तो करू लागतो. आणि त्याच वेळेला तो म्हणतो की जाऊ दे, इथे तिचं प्रोफाईल दिसत नाही आहे म्हणून काय झालं, आपण तिला कॉन्टॅक्ट करूया. म्हणूनच तर तो नंदिनीला फोन करतो. नंदिनीला जेव्हा आता तो कॉल करतो तेव्हा मात्र आता त्याने ठरवलेलंच असतं की काही झालं तरी नंदिनीला मनवायचं आणि नंदिनीला पुन्हा या घरात घेऊन यायचं. आणि त्यासाठीच त्याने पहिली पाऊलं टाकलेली असतात आणि म्हणूनच तो आता फोन करतो. जेव्हा आता तो फोन हातात घेतो आणि फोन करायला घेतो तेव्हा नंदिनीसुद्धा आता तिथे एकटीच उभी असते तिच्या रूममध्ये.
तीही विचार करत असते की काय हो, पण तेवढ्यातच ना तिच्या मोबाईलची बेल वाजते. जशी मोबाईलची तिच्या बेल वाजते तसं तिचं काहीच धडधडू लागतं, कारण जीवाचा कॉल आलेला असतो. तर जीवाही आता नंदिनीला कॉल करत आता तिला विचारत असतो की फोटोला लाईक केलं होतंस. आणि मग त्यावर मात्र आता नंदिनी म्हणते की ते सगळं चुकून झालं होतं, पण खरं तर मी तुम्हाला ब्लॉक केलं आहे सोशल मीडियावरनं. यावरून तुम्हाला कळत नाही आहे का, माझ्या आयुष्यात तुमची किंमत ही शून्य आहे म्हणून. म्हणजे मी जरी तुम्हाला सोशल मीडियावरनं ब्लॉक केलं आहे म्हटल्यावर आपला पुढे काही संबंधच येत नाही. आता माझ्या आयुष्यातनं ब्लॉक केले म्हटल्यावर सोशल मीडिया तरी कशाला ठेवायचे, असा विचार करतच ती आता बोलत असते. पण इकडे मात्र आता जीवा नंदिनीला एक कविता बोलून दाखवतो आणि ज्यामुळे नंदिनीसुद्धा आता ती कविता एकटक ऐकत राहते. वा रे वा, किती ते पसारे, मांडून पसरलेले आवरणे आणि सावरणे, माझ्या तुझ्यामध्ये 100चे 5 गजरे आता गंधाळलेले, आणि वडाभोवती लाख फेरे तुझ्या माझ्यातले. आता कविता ही जीवाने अशी आपसुकच बोलता बोलता केलेली होती आणि ती कविता ऐकल्यानंतर नंदिनी आता जीवावर चिडते आणि म्हणते की बस झालं, पुरे झालं, मला हे काही ऐकायचं नाही. त्यावर जीवाही तिला आता चांगलंच उत्तर देत म्हणतो का काय झालं, तू माझ्या प्रेमात आहेस आणि त्यामुळेच तुला ही कविता ऐकवत नाही का. कळतंय मला नंदिनी, कळतंय, पण इथे नंदिनी ही तर आता चिडलेलीच असते. म्हणजे नंदिनीला सगळं काही नको नकोसं झालेलं असतं. त्या आठवणी, ते क्षण, त्यामुळेच ती जीवासोबत का होईना तुटक तुटक वागण्याचा प्रयत्न करत असते. पण हा जीवासुद्धा तितकाच हुशार, हार मानणाऱ्यातला नसतो. त्यानेही ठरवलेलंच असतंच की काही झालं तरीसुद्धा प्रयत्न हे करत राहायचे, आणि त्याचसाठी तर त्याने ही एवढी जय्यत तयारी केलेली होती. नंदिनी तर आता काहीच बोलू शकत नसते, कारण जीवाने त्याच्या कवितेतून त्याचं प्रेम हे सगळं काही दाखवून दिलेलं असतं. नंदिनी आता डायरेक्टली कॉल कट करते आणि तिचा फोन बंद ठेवते, कारण तिला माहिती आहे ती जर जास्त वेळ जीवासोबत बोलत बसली तर ती जीवामध्ये गुंतत जाणार आणि ते तिला नको होतं. जीवामध्ये ते गुंतणं आणि या सगळ्या गोष्टी, आणि म्हणूनच तर तिने आता जीवाचा कॉल कट करून डायरेक्टली तिचा फोनच स्विच ऑफ करून टाकलेला असतो. इकडनं पुन्हा एकदा जीवा कॉल करायचा प्रयत्न करतो, पण जीवाला तो फोन बंद लागतो. त्यामुळेच आता जीवा विचार करतो की जाऊ दे, आता हिने फोन बंद केलाय, राहू दे, बघूया काय होतंय ते. पण नंदिनी, तूही माझ्या प्रेमात इतकी अखंड बुडालीस ना की तुलाही माझ्याशिवाय करमत नाही आहे, हे मलाही माहिती आहे. तर इकडे नंदिनी आता तीसुद्धा खूप जास्त जीवांना मिस करत असते. ती आता म्हणत असते की मी तरी काय करू, पण मला ही पावलं उचलावी लागलीत. दुसरीकडे जीवा नंदिनीच्या फोटोकडे एकटक पाहून पुन्हा एकदा दुसरी कविता बोलत असतो. एक टॅटू कोरला होता कधी काही, एक मेहंदी उरली, माझ्या तुझ्यामध्ये 7 वचने जन्मसाथी बांधून घेऊ, मग लग्नानंतर होईलच प्रेम माझ्या तुझ्यामध्ये. अशी काहीशी कविता पुन्हा एकदा जीवानं केलेली असते आणि जीवा ती कविता बोलत असतानाच नंदिनीच्या फोटोकडे एकटक बघत असतो. त्याला नंदिनीसोबत घालवलेले सगळे क्षण आठवत असतात आणि त्यामुळेच त्याने काही झालं तरी मनाशी ठरवलेलंच असतं की नंदिनीचा पाठलाग सोडायचा नाही. आज जरी तू फोन बंद केला असलास तरी तुला मिळवण्यासाठी नंदिनी मी काही करायला तयार आहे, असं देखील मनाशी ठरवलेला हा जीवा आता त्या फोटोकडे बघतच निवांत झोपी जायचा विचार करतो. दुसरीकडे पाहायला मिळतं मानिनी किचनमध्ये काम करत असते. बिचाऱ्या एकटीवर आता सगळा लोड पडलेला असतो, कारण पहिल्यांदा तिच्या त्या 2 सुना असायच्या आणि ती अशा तिघी मिळून छान असा स्वयंपाक करायच्या. आणि आज स्वयंपाक करताना तिला तिच्या दोन्ही सुनांची आठवण येते. म्हणजे पहिल्यांदा नंदिनी आणि ती दोघीही जणी मिळून पूर्ण घर सांभाळायच्या. काव्याला या सगळ्यामध्ये इंटरेस्ट नव्हता, पण काव्या हळूहळू नंतर या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व होत गेली. पण नंदिनी आणि काव्या या दोघीही आता नसल्यामुळे तिचं किचन खूप जास्त खायला उठलेलं असतं. तेवढ्यातच विक्रम तिथे येतात आणि विक्रम म्हणतात की काय झालं,
मुलींची आठवण येते का आपल्या? त्यावर आता मानिनी सांगते की हो, बघा ना, आज मुली नाही आहेत तर मला हे किचनही नकोसं झालं आहे. म्हणजे त्या मुलींची इतकी सवय झाली होती की आता या किचनमध्ये पाऊलही टाकवत नाही आहे. कळतंय मला, कळतंय, पण हेही दिवस जातील, सगळं काही नीट होईल, असं विक्रम बोलून मानिनीला शांत करत असतात. मानिनी म्हणत असते की बघा ना, सगळं होत्याचं नव्हतं झालं. म्हणजेच पहिल्यांदा नंदिनी माझ्यासोबत या किचनमध्ये काम करायची. ती मला सगळ्या ह्याच्यामध्ये मदत करायची. आज काय स्वयंपाक बनवायचा आहे ते त्यापासून रात्री सगळं आवरेपर्यंत दोघी आम्ही सोबत असायचो. नंतर काव्या ही सुद्धा किचनमध्ये येऊ लागली. तिलाही आता या किचन हवाहवासा वाटू लागला होता. म्हणजे पार्थचं आणि तिचं काहीसं छोटंसं भांडण झालं होतं. त्यावेळेला तिला पार्थसाठी खिचडी बनवायची होती, म्हणूनच ती पहिल्यांदा किचनमध्ये आली होती. माझ्याकडनं खिचडी कशी बनवायची याचंसुद्धा ट्रेनिंग तिने घेतलं होतं. त्याचसोबत या किचनमध्ये तिने श्रीखंडही केलं होतं. आणि आता हे किचन पूर्णपणे एकटं पडलेलं आहे. या किचनमध्ये आता कोणीही नाही. त्यामुळेच ना आता हे सगळं ना नकोसं वाटते. त्यावर विक्रम तिला आधार देऊन समजवतात, आपल्या दोन्ही मुली जरी गेलेल्या असल्या तरी लवकरच आपल्या दोन्ही मुली पुन्हा येतील, यावर माझाही विश्वास आहे. आता असा काय चालू आहे ना की तो त्यांच्या पूर्ण आयुष्यासाठी कलाटणी देणार आहे. आणि एक वेळ असाही विचार कर, जे झालं आहे ते चांगल्यासाठी झालं आहे आणि आपल्या मुली नक्कीच पुन्हा या घरात येतील, यावर माझा विश्वास आहे. तुला माहिती आहे का, जरी आपल्या मुली या घरात नसल्या तरीसुद्धा त्यांना आपली काळजी आहे. कारण त्या फक्त हे घर सोडून गेल्या, या घराने त्याला सोडलेलं नाही आहे. कारण तुला माहिती आहे का, त्या दोघीही जणी पुन्हा या घरात येणारच आहेत. आणि त्याच वेळेला आता विक्रम हे देखील सांगतात की पहिल्यांदा जीवा आणि काव्याच्या आयुष्यामध्ये जी फेज होती ना, तीच फेज आता पार्थ आणि नंदिनीच्या आयुष्यात आलेली आहे. त्यांना आता हे सगळं हँडल करावं लागते. पण तू नको काळजी करू, हेही दिवस संपतील, असंच आता इकडे विक्रम बोलत असतात. आणि त्याच वेळेला ती खचलेल्या मानिनीला सावरायचा प्रयत्न करत असतात. तर मानिनीही आता त्यांच्याकडे हसत बघत असते. त्याच वेळेला मानिनीला ते एक गंमत दाखवतात. मानिनी म्हणत असते की आता हे काय? त्यावर मानिनीला ते सांगतात की अगं, तुला माहिती आहे का, आज तर आपल्या दुसऱ्या सूनबाईंनी मला मेसेज केला होता. दुसऱ्या सूनबाई कोण, असं मानिनी विचारते. त्याच वेळेला विक्रम आपला मोबाईल खिशातला काढतात आणि मानिनीला दाखवतात. मानिनीला बोलतात की हे बघ, सून नंबर 2 हिने आज मला मेसेज केला होता, बाबा गोळ्या घेतल्या का? सून नंबर 2 म्हणजे ही नंदिनी का, असं मानिनी विचारते. त्यावर विक्रम म्हणतो की हो, बरोबर ओळखलंस, पण हे काय, हे असं नाव सेव्ह करायची कोणती पद्धत? त्यावर आता विक्रम तिला म्हणतो की काय ना, की आपल्या देशमुखांची ही युनिक पद्धत आहे, म्हणूनच तर मी तिचं नाव असं सेव्ह केले. अगं, हिने तर मेसेज केला, पण सुनबाई नंबर 1ने तर थेट मला कॉलच केला होता. हे ऐकल्यानंतर आता इकडे मानिनीला आनंद होतो. तर त्याच वेळेला विक्रम म्हणतात की बघितलंस का, आता तीही मला म्हणाली आहे की काहीसं सरप्राईज पाठवणार आहे म्हटलं आहे तिने पार्थसाठी. आता पार्थसाठी ती काय सरप्राईज पाठवते हे तर माहीत नाही, पण पाठवते म्हटली. पण ह्यावरनं तू बघ ना, आपल्या दोन्ही मुली किती रमल्या आहेत ना आपल्या या घरात. जरी हे घर सोडून गेलेल्या असल्या तरीसुद्धा सतत त्यांना या घराचीच पडलेली असते. त्यामुळे आता हे जे काही सुरू आहे ते थोड्या वेळासाठी. आणि एखादा माणूस दुखावला जातो तर त्याला चिडण्याचा हक्कही असतो आणि माणूस आपल्या माणसांवरच तर चिडतो. तसंच हे झालेलं आहे. तू नको काळजी करू, हेही दिवस सरतील आणि आपल्या दोन्ही सुनबाई, दोन्ही मुली आपल्या घरी येतील, असं विक्रम मानिनीला समजावून आता हसवायचा, तिच्या चेहऱ्यावर आनंद आणायचा प्रयत्न करत असतात. आणि विक्रम त्या सगळ्यात यशस्वी होतात. कारण आता मानिनी हसत असते. ऑलरेडी मानिनीने ठरवलेलं असतं की जीवा काव्याच्या पाठीशी उभं राहायचं. काव्याला पार्थला मनवायचं आहे तर दुसरीकडे जीवाला नंदिनीला मनवायचं आहे. आणि त्यासाठी मानिनी त्यांना साथ देणार आहे हे तर तिने ठरवलं आहे. त्यातच आता विक्रमने तिला साथ दिल्यामुळे, तिच्या चेहऱ्यावर हसू आणल्यामुळे तीही आता खूपच जास्त खुश असते. आणि आता विक्रमने तिला सरळ सांगितलेलं असतं
की मला पूर्णपणे खात्री आहे की आपल्या दोन्ही सूनबाई घरी लवकरच येतील आणि त्यामुळेच ना आता मानिनी खुश असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं वसू आपल्या मोबाईलमध्ये टाईमपास करत बसलेली असतानाच रम्या तिथे येते आणि रम्याने येताना बर्गर आणलेला असतो. बर्गर ती जेव्हा आता वसूला देते तेव्हा वसूला हाक ती बेब्स अशी मारत असते. वसू म्हणत असते की आता हे काय नवीन बेब्स वगैरे. त्यावर आज मी खूपच जास्त खुश आहे, त्यामुळेच मी तुला आजपासून ठरवलं आहे तुला बेब्सच बोलायचं. कारण कसं आहे ना की तू माझ्या मैत्रिणीसारखीच अगदी जीवाभावाची आहेस, मला प्रत्येक ह्याच्यामध्ये मदत करतेस, त्यामुळे तू आजपासून माझ्यासाठी बेब्स असं काहीसं युनिक नाव आता वसूसाठी रम्यानं ठेवलेलं असतं. तर आज इतका आनंद आणि हे सगळं कशासाठी याचं मला कारण कळेल का. त्यावर रम्या म्हणते की आज मी खूप जास्त खुश आहे कारण आज मी पार्थसोबत मॉर्निंग वॉक केलेला आहे. असं बोलून ती हॅप्पी असते. वसू म्हणत असते बाप रे, म्हणजे आज झालं आहे काय एवढं, सकाळी सकाळी आवडती व्यक्ती भेटली आहे. त्यावर रम्या आता घडलेला घटनाक्रम सांगायला सुरुवात करते. अगं आई, सकाळी काय झालं, मी उठले, मग मी विचार केला पार्थ त्याच्या खोलीत रडत तर बसलेला नसेल ना, म्हणूनच मी त्याच्या रूममध्ये पाहायला गेले, पण तो रूममध्ये नव्हता. मग मी सगळीकडे त्याला पाहिलं, तिथेही कुठेच तो मला दिसला नाही. मग मला टेन्शन आलं की काय करावं, कुठे गेला असेल तो. हा विचारच ना माझ्या मनामध्ये सारखा सतावू लागला. मग त्यानंतर मी विचार केला की नाही, माझा पार्थ हा टेरेसवर असेल. मग मी टेरेसवर जाऊन बघितलं तर पार्थ ना टेरेसवर होता ना, आणि तू त्याच्यासोबत मॉर्निंग वॉक केलं. आता वसू पण हे सगळं बोलल्यानंतर लगेचच तिला रम्या बोलत असते की काय गाई, तुला कसं माहिती हे सगळं. असं म्हटल्यानंतर आता मात्र अगं मूर्ख मुली, तूच तर मला सुरुवातीला सांगितलंस ना की तू आणि पार्थ आज मॉर्निंग वॉक केला आहे म्हणून तू इतकी खुश आहेस आणि इतक्यातच विसरलीस. आणि असं बोलून आता ती रम्याची मजा घेत असते. रम्या म्हणत असते की आज ना खरंच आजचा दिवस मी विसरू शकत नाही, एवढा भारी गेला आहे. म्हणजे नेमकं झालं तरी काय ते तरी सांग ना गं. वसूला ऐकायची खूप जास्त तीव्र इच्छा निर्माण झालेली असते. तर आता रम्या तिला सांगत असते की मी आणि पार्थने मिळून मॉर्निंग वॉक केला. त्यानंतर ना मुद्दामूनच ना मी त्याच्यासमोर नाटकही केलं की माझा हात दुखतोय, खूपच दुखतोय रे. म्हणजे काल हाच हात काव्याने पिरघळला होता ना, मग तेवढाच त्याच्यासमोर थोडासा ड्रामा केला. मग काय तुला माहिती आहे का, त्याने माझा हा हात हातात धरला आणि हा हात हातात धरून त्याने माझ्याकडनं एक्सरसाइज करून घेतले. आज कित्येक वर्षानंतर त्याने माझा हा हात असाच हातात धरला होता आणि हात मी कधीच त्याला आता सोडू देणार नाही आहे. कारण इतकी वर्ष मी माझ्या पार्थची वाट पाहिली होती आणि आज हा पार्थ चक्क मला भेटला, त्याने माझा हात हातात घेतला आणि मला खूपच भारी फिलिंग आलं. त्यावर वसू आता रम्याला म्हणते इतकाही विचार करू नकोस, इतकी स्वप्न बघू नकोस, कारण तुला माहिती आहे ती मांजर, जी मांजर टवकारून बसलेली आहे ती या घरात पार्थला मनवण्यासाठी कधीही येऊ शकते. त्यावर रम्याही आता पेटून उठते आणि रम्या आता वसूला म्हणत असते की काही झालं ना तरी मी हे ॲक्सेप्ट करणारच नाही आहे. ती जर मांजर असेल ना तर मीही वागीन आहे, वागीन. मी आता काव्याला काही झालं तरीसुद्धा पार्थच्या जवळही जाऊ देणार नाही. मी हे ठरवलं आहे म्हणजे ठरवलं आहे, मी यामध्ये कोणतेही बदल करणार नाही, असं देखील आता ती म्हणत असते. त्यावर वसू तिला म्हणत असते की हो रम्या हो, पण शांत हो, इतकी हायपर का होतेस. पण त्यावेळेला आता रम्या पेटून उठलेली असते, कारण आता तिच्याजवळ पार्थ आला आहे. त्यामुळे तिला असं वाटतं की पार्थ हा कायम तिचाच राहावा, यासाठी ती काहीही करायला तयार असते. तर वसूही तिला आता सपोर्ट करत असते. वसू तिला म्हणत असते की तू काळजी करू नको, हेही दिवस सरतील आणि पार्थ हा कायम तुझाच राहील, तू टेन्शन घेऊ नकोस. असं बोलूनच आता ती तिला सावरत असते. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं
जीवाने आता नाटक करायला घेतलेलं असतं, म्हणजे जीवाला ना आता उलट्या होत असतात आणि त्यामुळे जीवा आता उलट्या करत असतो. आणि त्यानंतर तो आता मानिनीजवळ येतो आणि मानिनीला सांगतो की तू जरा प्लीज नंदिनीला कॉल करतेस का. म्हणजे नंदिनीला कॉल केल्यावर नंदिनी नक्कीच माझ्या आठवणींमध्ये माझ्या तब्येतीची चौकशी करायला तर निदान ती घरी येईल. आणि म्हणूनच आता मानिनीने कॉल केलेला असतो नंदिनीला आणि नंदिनीला ती घरी बोलवत असते. नंदिनीला सांगत असते की अगं तू जरा घरी येऊ शकतेस का, जीवाची तब्येत बिघडली आहे. मग ती म्हणते की तसंही मी आज त्यांना भेटणारच होते, थोडं माझं काम होतं, खरं तर तिला डिवोर्सचं काम होतं म्हणून ती भेटणार होते. पण दुसरीकडे मात्र आता अचानकपणे दारावर डोरबेल वाजते. पार्थ देशमुख तुमचं पार्सल आलं आहे असं देखील आता सांगण्यात येतं. मग पार्थ देशमुख यांचं पार्सल म्हटल्यावर आता ते पार्सल असतं ते म्हणजे काव्याने पाठवलेलं. काव्या आता ते पार्सल ठेवून पार्थला कॉल करते आणि ती म्हणत असते की मी जेव्हा रागून माहेरी आली होती तेव्हा माझ्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री पाठवली होती, मग आज माझ्याकडनं तुमच्यासाठी ही पेस्ट्री असं बोलूनच ती आता पार्थला हे गिफ्ट देते. दुसरीकडे मात्र पाहायला मिळतं आता खूप जास्त भडकलेले हे विक्रम काका असतात. विक्रम काका रागारागात बोलत असतात की तुम्हाला काय अधिकार आहे या दोघांच्याही संसारामध्ये येण्याचा. म्हणजे मुळात आहे ना, माझ्या मुलांचे संसार आहेत ना ते त्यांच्या पद्धतीने ते करतील, तुम्ही यामध्ये पडू नका दोघीही जणी. आणि त्याच वेळेला मला एक गोष्ट कळत नाही आहे, त्या दिवशी इतके चांगले फोटोज चालू होते, मध्येच ते फोटो आले तरी कसे. असं म्हटल्याबरोबर आता रम्या आणि त्याचसोबत वसू या दोघीही जणी घाबरतात आणि त्यामुळे आता जीवासुद्धा त्याच गोष्टीचा विचार करू लागतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.